नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 188 ते ओवी 196च्या सहवासात आपण जाऊया. भगवंताला आपल्या भक्ताबद्दल मी किती सांगू आणि किती नको असं झालंय. त्याच्या ठिकाणचे सद्गुण, त्याच्या मनाची अवस्था, त्याच्या भावना, त्याची विचार करण्याची वागण्याची पद्धत किती किती सांगू असं भगवंताला झालंय. आणि आपल्या भक्ताबद्दल बोलायचंय तर प्रेम दुपटीने उफाळून वर आलेलं आहे. ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी हे सर्व भाव टिपलेत बरं माऊली. आता ज्ञानोबाराय काय म्हणतात बघू आपण. ते म्हणतात, भगवंत असं सांगतायत, तयाचे आम्हा व्यसन. तयाचे म्हणजे त्या भक्ताचे. आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तै. अरे अर्जुना, असा हा जो भक्त आहे, त्या भक्ताचं आम्हीच सतत ध्यान करत असतो. एवढंच काय तर आम्हाला त्याचं व्यसन म्हणजे वेड लागलेलं असतं. काय कमाल आहे बघा. आपण म्हणतो भक्ताला भगवंताचं वेड लागतं, ओढ लागते. इथे भगवंत म्हणतो की आम्ही ज्याचं ध्यान करतो तो हा आमचा भक्त आहे. त्याचे आम्हाला वेड लागतं आणि तो आम्हाला भेटतो ना, तेव्हाच कुठे समाधान मिळतं. तया लागी मज रूपा येणे. तया लागी मज रूपा येणे, तयाचेनी मज येथे असणे. तया लोण किजे जीवे प्राणे, ऐसा पढिये. भगवंत ह्या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा खुलासा करतात माऊली. ते म्हणतात की अरे, मी जे सगुण रूप धारण करून प्रगट होतो ना, ते कोणासाठी तर ह्या भक्तासाठी. ह्या भक्तासाठीच मी प्रगट होतो आणि ह्या भक्तासाठीच मी ह्या जगामध्ये सगुण रूपाने असतो. अरे, हा माझा भक्त असा आहे की मला त्याच्यावरून माझा जीव प्राण ओवाळून टाकावा असं वाटतं. तया लोण कीजे जीवे प्राणे, ऐसा पढिये. काय हा प्रेमाचा प्रकार आहे. पुढे भगवंत म्हणतात, असा हा जो माझा भक्त आहे ना, तो कसा आहे तर जो आत्मलाभा सारिखे, गोमटे काहींची न देखे. म्हणोनी भोग विशेखे, हरिखे जेना. अहो, माझ्या या भक्ताला आत्मलाभाशिवाय काही दुसरं गोड वाटतच नाही. त्याच्यामध्ये त्याचं मन रमतच नाही, त्याला गोमट काही वाटतच नाही. आणि म्हणूनच एखाद वेळेस काही विषय भोग प्राप्त झाले तरी त्या ठिकाणी हरिखे जेना जो, त्याला कुठल्याही प्रकारे विशेष आनंद होत नाही. आपणची विश्व जाहला. त्याच्या अंतःकरणाची स्थिती काय सांगू तुला अर्जुना. आपणची विश्व जाहला, तरी भेद भावो सहजची गेला. म्हणोनी द्वेषू ठेला, जया पुरुषा. असा हा माझा भक्त, त्याला भगवंत म्हणतात तो कसा तर अरे, संपूर्ण विश्वात त्याला माझंच दर्शन होतं, माझीच प्रचिती येते, तो मलाच बघत असतो. त्यामुळे तो स्वतःच विश्व झालेला असतो आणि सर्वत्र माझं स्वरूपच तो अनुभवत असल्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी, वस्तूविषयी द्वेषच राहत नाही. म्हणून द्वेषू ठेला जया पुरुष. अशी ही भक्ताची अवस्था आहे. आणि पुढे काय तर पै आपुले जे साचे, ते कल्पांतीही न वचे. हे जाणोनी गताचे, न शोची जो. अरे, आपण आत्मस्वरूप आहोत, आपण भगवंताचे आहोत. ह्या आत्मस्वरूपाचा आणि भगवंताच्या भक्तीचा कधीही नाश होत नाही. ह्या विचाराने, ह्या अनुभवामुळे नाशिवंत गोष्टींबद्दल जो कधी शोक करत नाही. हे जाणोनी गताचे,
म्हणजे नाश पावणाऱ्या जाणाऱ्या गोष्टींचे न शोचिजो, जो शोक करत नाही. आणि जया परवते काही नाही, ते आपण पेंची आपुला ठाई. जाहला या लागी जो काही आकांक्षी ना. अहो, त्याच्या अंतःकरणाची काय अवस्था आहे. तर एका भगवंता वाचून दुसरी कुठली गोष्टच नाही. आणि भगवंत स्वरूपात तो मिसळत असल्यामुळे तोही भगवत स्वरूपच होत असतो, आत्मस्वरूपच होत असतो. त्याच्याशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट नाहीये. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या गोष्टीविषयी त्याच्या मनात आकांक्षाही निर्माण होत नाही. वोखटे का गोमटे, हे काहींची तया नुमटे. रात्री दिवस न घटे, सूर्यासी जेवी. अशा प्रकारे माझ्या भक्तीमध्ये तो रममाण झाल्यामुळे एखादी गोष्ट नावडती आहे की एखादी गोष्ट आवडती आहे असा काही विचारच त्याच्या अंतःकरणात उमटत नाही. कारण त्याला आता आवडणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे भगवंत, भगवंताचं नाम, भगवंताचं रूप. अहो, सूर्याच्या ठिकाणी रात्र आणि दिवस असं काही आहे का? सूर्याने कधी अंधाराचा अर्थात रात्रीचा अनुभव घेतलाय का? किंवा दिवसाचा अनुभव घेतलाय का? कारण सूर्याच्या ठिकाणी हे काही नसतंच. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतायत की त्याचप्रमाणे वोखट किंवा गोमट, आवडीचं नावडीचं, चांगलं वाईट असे काही विचार विषयांना धरून त्याच्या ठिकाणी उमटतच नाहीत. ऐसा बोधुची केवळू, ऐसा बोधुची केवळू, जो होऊनी असे निष्कळू. त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. भगवंत म्हणतात अशा प्रकारे ज्याला आत्मबोध झालेला आहे, हा बोध ज्याच्या मनामध्ये ठसलेला आहे, परंतु हा बोध मनामध्ये ठसल्यानंतर माझ्या स्वरूपाशी तो एकरूप होऊन राहिल्यानंतर सुद्धा त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. परंतु असं होऊन सुद्धा माझ्या स्वगुण स्वरूपाच्या ठिकाणीच तो भजन करतो, भक्ती करतो. कारण अहो, त्याचा हा आता मूळ स्वभावच बनलाय, जो होऊनी असे निष्कळू. असा तो होऊनच राहिलेला आहे. सहजपणाच माझी भक्ती करणं, माझ्यावर प्रेम करणं, माझं नाम घेणं, गुणगान करणं हा माझ्या भक्ताचा सहज स्वभावच बनलेला आहे. तरी तया ऐसे दुसरे, तरी तया ऐसे दुसरे, आम्हा पढियंते सोयरे. नाही गा साचो का रे तुझी आण. अहो, काय भगवंताचे शब्द आहेत. अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, अरे मी तुझी शपथ घेऊन सांगतो, या भक्तांशिवाय मला दुसरे सगळे सोयरे नाहीत रे. बघा माऊली, भगवंत म्हणतायत त्याचे सखे सोबती सोयरे नातेवाईक ह्या भक्तांशिवाय दुसरं कोणी नाहीये असं स्वतः भगवंत म्हणतायत. माऊली हो, आपणही आपल्या आराध्य देवतेच्या चरणी, आपल्या गुरुदेवांच्या चरणी हीच प्रार्थना करू की हाच भक्तिभाव आमच्याही अंतःकरणात प्रगट होऊ दे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.